हा शोध लावणारी यहामोही कंसारा माता संस्कृतीचा राजा बळीराजा, वर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये क्रांती करणारे तथागत गौतम बुद्ध, पंढरपूरच्या वळवंटामध्ये समतेचा संदेश देणारे संत नामदेवांपासून संत गाडगे महाराजांपर्यंतचे सर्व संत, जाती व्यवस्थेच्या विरोधात लढायला शिकवणारे महात्मा बसवेश्वर, संत चक्रधर, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य संवर्धक संभाजी महाराज, क्रांतीवीर बिरसा मुंडा, क्रांतीवीर तंट्या मामा, क्रांतिबा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार क्रांतिसिंह नाना पाटील, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, भाई उद्धवराव पाटील, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गवाणकर, शाहीर वामनदादा कर्डक या सर्व महामानवांना मी विनम्र अभिवादन देतो। आणि काल आपण विश्व आदिवासी दिन साजरा केलेला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांना मी आदिवासी दिनाच्या शुभेच्छा देतो। आज आपण हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे याच्यासाठी मान्यवर हे मुंबईवरून आलेले आहेत, त्यांचेही आपण ऐकलं। आता आपण सुभाष आहिरे सरांची कविता ऐकली आणि परब सरांनी त्यांच्या भाषणामध्ये अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि त्या आपण ऐकण्यासाठी उत्सुक होतो। अजून एक भाषण माझ्या नंतर होणार आहे आपले अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांचं, ते आपण ऐकण्यासाठी जरूर अत्यंत शांतपणे ते भाषण ऐकावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे। म्हणून मी थोडाच वेळ बोलणार आहे। खरं तर आज मी बोलणार नव्हतो, कारण विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं प्राध्यापक प्रतिभा परदेशी बोलण्यासाठी येणार होत्या, तर त्या आल्या नाहीत। म्हणल्यानंतर माझ्यावर जबाबदारी ही आली। तसं आम्ही कार्यकर्ते असल्यामुळे ती जबाबदारी पार पाडणं हे आमचं काम आहे। औरंगाबादमध्ये परवा जी परिषद झाली ती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीने घेतलेली परिषद, त्या परिषदेत मी प्रास्ताविकही करणार नव्हतो खरं तर, पण मला ऐनवेळी त्यांनी सांगितलं की प्रास्ताविक तुम्हाला करायचं आहे, तर त्यामुळे मी आज थोडक्यातच विद्रोही सांस्कृतिक चळवळीची भूमिका या संदर्भात काय आहे याबद्दल आपल्या समोर मांडणार आहे। दोन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की 2-2.5 महिन्यापूर्वी महाराष्ट्र सरकारनं शाळांमधल्या मुलांसाठी, 1ली ते 4थीच्या मुलांसाठी हिंदी भाषा सक्तीची करण्याचा शासन निर्णय हा जाहीर केला। असे 2 शासन निर्णय GR त्यांनी काढले आणि ते GR जे आहेत ते लोकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम हे डॉक्टर दीपक पवार, डॉक्टर परब सर आणि या ठिकाणी ज्यांचा सत्कार आपण यानंतर करणार आहोत आनंदजी भंडारे आलेले आहेत, या सर्वांनी एक आवाज उठवला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्र सरकारचे हे जनविरोधी, हे विद्यार्थी विरोधी हे GR जे आहेत याची माहिती या लोकांनी दिली। म्हणून आपण पहिल्यांदा त्यांचं टाळ्या वाजवून अभिनंदन केलं पाहिजे, आभार। हे अत्यंत महत्त्वाचं काम करतात। खरं तर यांनी आहिरे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं यांना व्यवस्थित नोकरी आहे, पगार आहे, पण तरीही या महाराष्ट्रातल्या मराठी भाषिक लोकांवरती कशा प्रकारचा अन्याय होतोय याच्याबद्दल डोळ्यात तेल घालून जे लक्ष ठेवून असतात ते हे लोक आहेत आणि त्यांनी हे काम हे गेल्या 20-25 वर्षापासून सातत्यानं चालू ठेवलेलं आहे आणि म्हणून हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे। महत्त्वाची गोष्ट ही आहे की महाराष्ट्र सरकारने, फडणवीस सरकारने हा जो GR जाहीर केला, या फडणवीस सरकारला आणि दिल्लीत असणाऱ्या मोदी सरकारला
कायम असंच वाटतं की आपणच काहीतरी नवीन तयार करत आहोत, भारत काहीतरी नवीन घडवत आहोत। आणि त्यांच्यापैकी काही शहाणे भक्त मंडळी जी आहेत, मोदी भक्त, ती तर असंही म्हणतात की 2014ला भारताला स्वातंत्र्य मिळालं। आतापर्यंत तर आपल्याला माहिती आहे, या स्वातंत्र्यासाठी या देशामध्ये शहीद भगतसिंगांपासून अनेक हुतात्म्यांनी प्राण अर्पण केले। ज्या क्रांतिसिंह नाना पाटलांची 3 ऑगस्टला आता जयंती झाली, त्या क्रांतिसिंह नाना पाटलांनी प्रति सरकार स्थापन केलं होतं। या धुळे जिल्ह्यामध्ये चिमठाण्याजवळ खजिना लुटलेला होता। स्वातंत्र्य चळवळीसाठी ब्रिटिशांचा खजिना लुटण्याची एक ऐतिहासिक गोष्ट या धुळे जिल्ह्यात घडलेली आहे। ते क्रांतिसिंह नाना पाटील, हुतात्मा झालेले अनेक लोक, राजगुरू असतील, सुखदेव असतील, यांचं हुतात्म्य जे आहे ते आपल्याला विसरायला लावलं जात आहे। आणि दुसऱ्या बाजूला एक देशभर सामाजिक समतेची आणि राजकीय स्वातंत्र्याची चळवळ झाली। या चळवळींकडे दुर्लक्ष करायला लावताय आणि सांगतायत की 2014 साली स्वातंत्र्य मिळालंय, मोदी सत्तेवर आले म्हणजे स्वातंत्र्य मिळालं असं ते सांगतायत। नोटबंदी जे मृत्युमुखी पडले ते देशभक्त होते म्हणून सांगतात। आता तुम्ही सांगितलं ते देश, आमच्याकडे गाणं आहे आमच्या आदिवासी भाषेमध्ये, आम्ही नेहमी म्हणतो, खरं तर आरटी गावित यांना पाठ आहे आणि आसपासले पाठ आहे, देशभक्त लोग तुमोरा त्याग अमा पे काय माग, जंगल अमा यहाँ की आहे। तर जंगल ही आमची आई आहे आणि तुम्ही आमच्याकडे त्याग मागता, तुम्ही जंगल तोडता, मुलांना शिकवत नाही, असं त्या गाण्यामध्ये एक एक कडवी आहे। आदिवासी भाषेतले हे गाणी आहेत। तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, या गोष्टी आजकाल घडत आहेत। तसं महाराष्ट्रामध्ये जणू काही महाराष्ट्र फडणवीस साहेबांनीच निर्माण केलेला अशा पद्धतीनं निरनिराळे प्रयोग चाललेले आहेत। त्यातला हा एक प्रयोग आहे, पण हे लोक हा इतिहास विसरतात की हा संयुक्त महाराष्ट्र जो बनलेला आहे, हा संयुक्त महाराष्ट्र हा 109 हुतात्म्यांनी रक्त अर्पण केल्यानंतर तयार झालेला संयुक्त महाराष्ट्र आहे। हे मराठी भाषिक संविधानिक राज्य आहे आणि ज्याच्यामध्ये अहिराणी, भिलोरी, मावची, कोकणी, गोंडी, वराडी, झाडी बोली अशा वेगवेगळ्या बोली भाषांचं हे संविधानिक राज्य आहे। हे फडणवीस साहेब विसरलेले दिसतात। 7 जुलैला जेव्हा म्हणजे महत्वाचं, हे मंडळी महत्वाची आहे, याचं कारण असं की यांनी पहिल्यांदा हे महाराष्ट्र शासनाचे GR हे लोकविरोधी असल्याचं जाहीर केलं आणि ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं। त्यानंतर मुंबईमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले, त्याच्या बातम्या तुम्ही बघितल्या असतील। आणि आमच्या पत्रकार बंधूंनी दीपक पवार जे आहेत त्यांना एक विशेषण लावलेलं आहे, ते म्हणजे ठाकरे बंधूंना एकत्र आणणारे हे महत्वपूर्ण, हा माणूस महत्वपूर्ण आहे। तर यांच्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकमेकांशी बोलत नव्हते, ते एकत्र आले मराठी भाषेसाठी। तर त्यांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्वाची कामगिरी बजावली। आझाद मैदानात यांनी जेव्हा आंदोलन घेतलं तेव्हा ते 2 भाऊ तिथं आले आणि त्यांनी मुंबईला एक मोर्चा डिक्लेअर केला। तो मोर्चा होण्याच्या आतच महाराष्ट्र सरकारनं 2 GR मागे घेतले आणि एक नवीन GR काढला आणि त्या GR मध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही पहिलीपासून आता हिंदी सक्तीची करणार नाही, पण डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमली आणि त्या समितीचं आता कामकाज चालू झालेलं आहे। त्यावेळेस काही लोक म्हणाले की आता ठाकरे बंधू एकत्र आले म्हणजे आंदोलन संपलं, आता काम झालं, आता मुंबई महापालिकेची इलेक्शन आहे पुढे, आता मुंबई महापालिका मराठी माणसांच्या हातात राहणार। पण त्याच वेळेस डॉक्टर दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जाहीर केलं, ते महत्वाचं होतं। त्यांनी सांगितलं साध्या शब्दात, लबाडी अजून संपलेली नाही, महाराष्ट्र सरकारची लबाडी अजून संपलेली नाही, त्यामुळे लढाई सुद्धा थांबणार नाही। आणि हे फार महत्वाचं वाक्य त्यांनी सांगितलं। त्यानंतर त्यांनी 7 जुलैला मुंबईमध्ये आझाद मैदानात कार्यक्रम ठेवला, ज्याच्यामध्ये विद्रोही सांस्कृतिक चळवळ, सत्यशोधक शेतकरी सभा यांचे प्रतिनिधी आपण सामील झालो आणि आपण त्यांना सांगितलं, विनंती केली की ज्याप्रमाणे संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हे
द्विभाषिक राज्याच्या विरोधातले गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र ठेवण्याचं भांडवलदारांचं नेहरू सरकारच्या आशीर्वादानं जे कारस्थान चालू होतं त्याच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीनं आचार्य आत्रे, कॉम्रेड डांगे आणि SM जोशी या 3 लोकांनी लढाई मुंबईत सुरू केली, पण ती लढाई जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अन्वयी कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क्रांतिसिंह नाना पाटील, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ग्रामीण भागातल्या जनतेपर्यंत ज्या वेळेस चळवळ नेली तेव्हा संयुक्त महाराष्ट्र शक्य झाला, तेव्हा मराठी भाषिकांचं राज्य आलेलं आहे. आणि म्हणून आज ही जी लढाई आहे ते कदाचित उद्या समितीचा निर्णय सुद्धा आणखीन काही लागू शकतो, तरी सुद्धा ही लढाई थांबता कामा नये आणि ती ग्रामीण भागामध्ये आपण नेली पाहिजे अशी विनंती आपण आपल्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं शालेय अभ्यास कृती समितीचे नेते आणि या लढ्याचे नेते दीपक पवार सर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना केली. गोष्ट एक महत्वाची आपण लक्षात घेतली पाहिजे. जो आझाद मैदानात त्याही दिवशी मी तो मुद्दा मांडला, आमच्या सर्व जनतेच्या वतीनं तो मुद्दा मांडला की इथं आदिवासी जनतेवरती कसा अन्याय होणार आहे. एक तर आमचे सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आमची मुलं जेव्हा आदिवासी मुलं जेव्हा शाळेत येतात तेव्हा ते त्यांना मावकी भाषा, कोकणी भाषा, गोंडी भाषा, बिलोरी भाषा, कातकरी भाषा या भाषा मातृभाषा ज्या आहेत त्या येतात. म्हणजे मराठी ही मातृभाषा नाही तर आमची मातृभाषा ही वेगळी आहे. भटक्या विमुक्तांची भाषा, वडारी समाजाची भाषा वेगळी आहे. आमचे पारधी इथं बसलेले आहेत, राकेश आहे, शरद आहे, बरोबर ना. मुलांना येतं का पहिल्यांदा मराठी येत असतं तर नाही. आपल्याला घरामध्ये आपण वेगळी भाषा बोलतो, शाळेत आल्यानंतर मराठी भाषा. नंतर आता सरकारने रामकृष्ण मोरे मंत्री होते, संत तुकाराम महाराजांचे वंशज, त्यांनी इंग्रजी भाषा सक्तीची केली. म्हणजे आदिवासी मुलगा हा पहिलीत आल्यानंतर दुसरी भाषा शिकतो मराठी, तिसरी भाषा शिकतो इंग्रजी, आणि आता फडणवीसांनी सांगितलं तू चौथी भाषा हिंदी पण शिक. चला आमची पोरं काय भाषा शिकण्यात जिंदगी घालवणार का आम्ही काही सायन्स, इंजिनिअरिंग, वकिली काही दुसरं काही शिकायचं की नाही आम्ही, का आम्ही फक्त भाषा शिकत राहायची आणि त्याही तुमच्या भाषा. हा काय धंदा आहे. म्हणजे याच्यामुळे आदिवासी मुलांची कत्तल होणार आहे, शैक्षणिक कत्तल. थेंबभर रक्त न सांडता कत्तली होतात. आजकाल जातीच्या आधारावर कत्तली होतात, शैक्षणिक कत्तली, रिझर्वेशन न भरून. डॉक्टर बाबा हातेकर सर इथं आहेत. शैक्षणिक क्षेत्रामध्ये रिझर्वेशन न भरून, बॅकलॉग न भरून एक प्रकारची रक्तहीन कत्तल केली जाते. तशा प्रकारची ही भाषिक कत्तल आहे, भाषेच्या आधारे केली जाणारी कत्तल आहे. या भाषिक वर्चस्वामुळे आमची मुलं पिचकतात आणि त्यांच्या स्वाभाविक ज्या ऊर्जा आहे त्या योग्य पद्धतीनं त्यांना व्यक्त करता येत नाही, त्यामुळे ती शिक्षणामध्ये मागे पडतात. हे इतकं भयानक आहे की समजून घ्यायला सुद्धा आपल्याला उशीर जर लागला तर आपल्या मुलांचं भवितव्य हे संपल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे आपण समजून घेतलं पाहिजे की हा भाषेचा लढा काय चालू. खरं तर सर आमच्यावर एक अन्याय दुसरी गोष्ट आहे. आम्ही पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्य मागितलेलो होतो. या देशामध्ये भाषिक राज्यांची संकल्पना आली तेव्हा आदिवासी भाषांचे सलग पट्टे जे होते ते सुद्धा वेगवेगळ्या भागामध्ये विभागून टाकलेले आहे. आणि ही शिक्षा आदिवासींना कशासाठी दिली गेलेली आहे तर ब्रिटिशांनी लिहून ठेवलेलं आहे की ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये, गोऱ्या लोकांच्या विरोधामध्ये सर्वात दीर्घकाळ आणि शेवटपर्यंत लढलेले आदिवासी होते. या आदिवासी हे आदिवासी पुन्हा उठून सत्तेच्या विरोधामध्ये उभे राहू नयेत म्हणून आदिवासींचं विभाजन करण्यात आलं. भाषिक राज्याचा न्याय आदिवासी सोडून सगळ्या जाती जमातींना नेहरू सरकारनं लावला. पण आदिवासी मावची बोलणारा गावित हा नवापूर मध्ये आहे आणि मावची बोलणारा गावित हा गुजरात मध्ये आहे.
कोकणी बोलणारा कोकणा हा या नाशिक जिल्ह्यामध्ये पेठ सुरगाण्याला आणि कोकणी भाषा बोलणारा आदिवासी कोकणा डांग मध्ये आहे. म्हणजे भाषेच्याच आधारे जर न्याय द्यायचा असेल तर त्यावेळेस खरं तर आदिवासींना न्याय मिळाला पाहिजे होता. आदिवासींचं स्वतंत्र राज्य देतो हे रंगनाथ महाराज तळोद्याचे जे आहेत त्यांना नेहरू सरकारनं आश्वासन दिलेलं होतं. शेकडो आदिवासींच्या कत्तली झाल्यानंतर या भागामध्ये आदिवासींचं राज्य आम्ही देऊ स्वातंत्र्य मिळाल्यावर असं काँग्रेसने आश्वासन दिलं होतं. 75 वर्षात ते पाळलं नाही. भाषिक सलग पट्ट्यामध्ये आदिवासींना राज्य देण्याचं पाळलं नाही. म्हणजे स्वायत्त राज्याची मागणी आम्ही त्यामुळे केली होती भाषिक आधारावर, सांस्कृतिक आधारावर. पण ती अजून बाकी आहे, त्याच्यासाठीची लढाई सुद्धा बाकी आहे. आणि तरीही आम्ही मराठीच्या या लढ्यामध्ये हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये का आहोत याचं कारण म्हणजे तुम्ही परत म्हणाल की आपसातले मतभेद आपण बाजूला ठेवू, तर आम्ही ते लक्षात ठेवून आहोत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीनं 19वे विद्रोही साहित्य संमेलन संभाजीनगरला घेतलं. त्याच्यामध्ये अभिजात भाषेच्या विरोधामध्ये बोली भाषांचा एल्गार करणारे आम्ही लोक आहोत. आम्ही बोली भाषांच्या बाजूनं भूमिका मांडली. कारण असं आहे की ज्याची भाषा मरते त्याची संस्कृती मरते आणि ज्याची संस्कृती मरते तो माणूस म्हणून अस्तित्वात राहण्यास नालायक करतो. तो माणूसही सरांच्या भाषेत गुलाम बनतो आणि माणूस म्हणून तो मरतो. ज्याची भाषा मरते तो माणूस मरतो, तो समाज मरतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मी आज बोलतो याचं कारण मी 2 गोष्टींमध्ये माझी पण पात्रता मी ठेवलेली. एक तर माझी मुलगी स्वतः मराठी भाषेमध्ये शिकली. म्हणजे मी तिला पुण्यामध्ये इंग्रजी भाषेच्या शाळेमध्ये टाकलं नाही. प्रतिमाने आणि मी मराठी भाषेतच मुलीला शिकवलं. आणि दुसरी गोष्ट, मी जेव्हा 88 साली या भागामध्ये आलो पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून, तेव्हा माझ्या नेत्यांना आदिवासी भाषा येत नव्हती. पण मी मात्र ठरवलं की आपण आदिवासी भाषा शिकायची. आणि म्हणून मी मावची भाषा, आज माझे शिक्षक रणसिंग कोकणी किंवा रामसिंग गावित हे आज आलेले नाही, पण त्यांनी मला ही आदिवासी भाषा मावची भाषा शिकवली. त्याच्यामध्ये मी पूर्णपणे भाषण करतो. बरोबर आहे ना ताई? आज इथे मावची कमी आहेत. नवापूर आणि नंदुरबारवरून आलेले मावची भाषिक कमी आहेत. पारधी आहेत, पिलाऊ भाषा बोलणारे आहेत, ऐराणी आहेत. तर त्यामुळे मी मावचीत भाषण केलं नाही. तर मी नंदुरबारमध्ये असतो तर मावची भाषेतच बोललो असतो. तर मी बोली भाषा शिकण्याचं ठरवलं आणि मी ती शिकलो. ही पात्रता माझी. मी आज बोली भाषेबद्दल बोलू शकतो सर आणि मराठीबद्दल बोलू शकतो. याचं कारण किमान पात्रता. कारण आज शब्द म्हणजे शब्दाला किंमतच राहिली नाही. मराठी तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मराठी शाळेत शिक्षक असणारे लोक स्वतःच्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकायला लागल्यावर मग कसे काय लोक स्वतःच्या मुलांना मराठी शाळेत टाकतील? बरोबर आहे ना? तर तसं होऊ नये म्हणून आपण निर्णय, आपण जे बोलतो ते आपण केलं पाहिजे. आपण मराठीच्या बाजूने आहोत. आपण विद्रोही मराठी साहित्य संमेलन घेतो तर आपली मुलं मराठी भाषेत शिकली पाहिजे. ती साधी गोष्ट आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरवणाऱ्यांची मुलं कोणत्या शाळांमध्ये शिकली हे जरा आपण विचारलं. मराठी अखिल भारतीय भरवणारे आपल्याला माहिती आहे ना, समोरासमोरच भरवतो ना. आपण बघितलं त्यांच्या खुर्च्या रिकाम्या करून टाकल्या होत्या आपण. बरोबर आहे ना? आणि आपला मंडप भरलेला होता. आपण भाषेचे मालक आहोत आणि आपली भाषा मारण्याचा विचार करणारे ते लोक आहेत. म्हणून आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन वाले हे उघडपणे हिंदी भाषिक सक्तीच्या विरोधामध्ये बोलत नाही, बोलू शकत नाहीत ते. कारण ते दबलेले आहेत. कोटी कोटीचा मलिदा घेतात सरकारकडनं, फडणवीस आणि अजित पवारांकडनं. आणि म्हणून त्यांचे दबलेले लोक आहेत. हे काय लढाई करणार आहेत मराठी भाषेची? भाषेची लढाई काल सुद्धा शेतकरी, आदिवासी, कष्टकरी, कामगारांनी केली आणि आज सुद्धा आपणच करणार आहोत ती लढाई. की सदाशिव पेठेमधल्या, कोथरूड मधल्या ब्राह्मणांनी लढायची गोष्ट नाही. ते लढणारच नाही.
कारण त्यांची मुलं अमेरिकेत पोहोचलेली आहेत. बरोबर आहे ना? आपल्यालाच करायचं, कारण आपल्यालाच राहायचं इथे. आपण जसं रेंजरला विचारतो ना की का रे तुला या नदीचं नाव माहितीये का, का रे तुला या झाडाचं नाव माहितीये का रे तुला या डोंगराचं नाव माहितीये का, आणि मग काय जमीन तुझ्या बापाची आहे का, तसं आता तुला विचारला पाहिजे की तुला ऐराणी आहेस का, तुला मावची आडवे का, बरोबर, मावची येते का, ऐराणी येते का, असं त्याला विचारलं. नाही येत का पुढे म्हणायला पाहिजे. बरोबर आहे. भाषा आहे तर आपण आहे. आपलं अस्तित्व जे आहे ते भाषेवर अवलंबून आहे. आणि म्हणून हे भाषेची लढाई ही आपली लढाई आहे. आणि ती लढाई लढण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने काय ठरवलेलं आहे, दक्षिणेकडच्या सगळ्या पट्ट्यामध्ये जिथे हे महामानव जन्माला आले या सगळ्या पट्ट्यामध्ये आता हिंदी भाषा सक्तीची करायची असा निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून तामिळनाडूमध्ये त्यांनी सांगितलं 4,500 कोटी रुपये शैक्षणिक अनुदान त्यांनी थकवलं. पण तिथला शिक्षण मंत्री बहादर, तिथला मुख्यमंत्री बहादर, द्रमुक पक्षाचा, द्रविड मुनेत्र कळगम, द्रविड संस्कृती, आपण जे सिंधू संस्कृती म्हणतो, बळीराजाची संस्कृती म्हणतो, आदिमायेची संस्कृती म्हणतो, त्या संस्कृतीचे वारसदार द्रविड जे आहेत हे द्रविड मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणाले मोदींना आणि शहांना की तुम्ही 4,500 कोटी काय 4,500 नाही 4,500 लाख कोटी रुपये थकवले, अनुदान बंद केलं तरी बेहतर, पण आम्ही हिंदी भाषा आमच्या तामिळनाडूमध्ये शिकवणार नाही म्हणजे नाही. आता हे तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. फडणवीस साहेब सांगू शकतात का असं? कारण पाठीचा कणाच नाही, पाठीचा कणा नाहीये, तो माणूस हिम्मत करू शकत नाही. हे चुकलेले लोक आहेत, हे दिल्ली पुढे वाकलेले लोक आहेत. म्हणजे वाकलेले सरपटत चालणारे लोक आहेत दिल्ली समोर, असे लोक आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसलेले आणि महाराष्ट्राच्या राजकीय गादीवर बसलेले लोक. आणि म्हणून ही लढाई अवघड आहे. या लढाईसाठी आपल्याला तयार राहावं लागेल. ही गोष्ट जी आहे ही केवळ आदिवासींपुरती नाही, आपल्यावर बितलेलीच आहे, भटक्या विमुक्तांवर बितलेलीच आहे. कारण नव्यानं गुलाम करताय. ही भाषिक गुलामी जी आहे ही नव्यानं गुलाम बनवण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं लक्षण आहे. एका बाजूला जलजंगल जमीन काढून घ्यायचे, दुसऱ्या बाजूला रोजगार निर्माण करायचा नाही, तिसऱ्या बाजूला नवीन शैक्षणिक धोरण आणून शिक्षणातून बाहेर फेकायचं, आणि तरी सुद्धा जगला तर भाषा काढून घ्यायची म्हणजे जीभ काढून घेण्यासारखा आहे. हा मनुवाद हे म्हणाले ना आपले हंसराम भाऊ की हा मनुवाद आहे. तर मनुवाद काय, तर आपली जीभ काढून घेण्याचा प्रकार आहे. ज्या प्रकारे मनूने सांगितलं होतं वेद मंत्र पठन केले तर जीभ काढून घ्या, वेद मंत्र ऐकले तर कानात तप्त शिशाचा रस होता, तशा पद्धतीनं आपली भाषा काढून घेण्याचा प्रयत्न हे लोक करतायत. आणि नवज्ञान आपण शिकू नये यासाठी आपल्याला शिक्षा करण्याचा प्रयत्न चालू. हिंदीमध्ये काय आहे, हिंदी काय ज्ञानभाषा, मराठीत नाही आणि हिंदीत आहे असं काहीतरी आहे का? म्हणजे मला दोन्ही भाषा माहिती आहेत. मी ते 2.5 वर्ष आंदोलन चाललं होतं. आम्ही सगळेजण त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातनं आम्ही पाचशे करोना असताना सुद्धा आम्ही गावागावातनं वर्गणी करून जीप घेऊन आम्ही दिल्लीपर्यंत पोहोचलो. आम्ही तिथं राहिलो. तिथं पंजाबी सरदारजी होते. ते सरदारजी आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचो. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला काही भाषा येत नाही, हिंदी आम्हाला काही समजत नाही, आम्हाला पंजाबी भाषेशिवाय दुसरी भाषा येत नाही म्हणले. म्हणलं चांगली गोष्ट आहे, पण आम्हाला दोघांनाही एक भाषा येत होती, ती म्हणजे शेतीची आणि दुसरी म्हणजे स्वतःच्या हक्काची. आणि ती भाषा जी आहे त्या भाषेतनं आम्ही एकमेकांशी बोलत होतो. तेही आमची भाषा ऐकत होते. आमच्या बांधवांनी टाळ्या वाजवल्या की तेही टाळ्या वाजवायचे, त्यांच्या भाषणांना आम्ही टाळ्या वाजवायचो. पण ते एका लढ्यासाठी आम्ही जमलेलो होतो. आणि तिथे हिंदीची काय गरज लागली नाही आम्हाला, कारण हिंदीत न समजणारे लोक तिथं होते. पंजाबी लोकांनी पुढाकार घेतला होता. आणि त्याही वेळेस ते म्हणाले, पंजाबांनी मला आठवण करून दिली, ते म्हणाले
हे स्वातंत्र्य लढ्यासाठी सुद्धा पहिल्यांदा सरदारजी उभे राहिले, नंतर महाराष्ट्र उभा राहिला आणि नंतर पश्चिम बंगाल उभं राहिलं. स्वातंत्र्य लढ्यासाठी ही 3 राज्य उभी राहिले आणि या 3 राज्यांमध्ये भाषिक अस्मिता, भाषिक अभिमान हा सुद्धा कॉमन फॅक्टर आहे. असं त्यांनी सरदारजींनी मला सांगितलं की तुमचे मराठी बद्दल तुमचं प्रेम महत्वाचं आहे, आमचं पंजाबी बद्दल आणि बंगाल्यांचं बंगाली बद्दल. आपण लढणारे लोक आहेत, लढणारे लोक प्रत्येक गोष्टीसाठी जागृत असतात. फक्त जमिनीसाठी लढलो, फक्त रोजगारासाठी लढलो आणि बाकी वेळे शांत बसलो तर आपल्याला थांबून चालणार नाही, आपण संपून जाऊ. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला लढणं भाग आहे आणि त्याचा भाषिक लढा हा महत्वाचा भाग आहे. मराठीचं राज्य झालं पूर्णपणे आणि आपण आपल्या राज्यासाठी लढतोच आहोत, आपण आपल्या भाषेसाठी लढतोच आहोत. ती लढाई तर आपल्याला खाली ठेवायची नाहीच आहे. मी हा प्रश्न आझाद मैदानात विचारला की फडणवीस साहेब, तुम्ही आम्हाला 3री भाषा 4थी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करतात आमच्या मुलांना, आणि तिकडं तुम्ही उत्तर प्रदेशमध्ये जे हिंदी लोक आहेत त्यांना तुम्ही कन्नड भाषा शिकवणार आहे का? मध्य प्रदेशमध्ये मराठी सक्तीची करणार आहे का? गुजरातमध्ये तामिळ भाषा शिकवणार आहे का? नाही. राष्ट्रीय एकात्मता फक्त आपण पाळायची आणि या हिंदी पट्ट्यानं मात्र काहीच द्यायचं नाही, काहीच नवीन शिकायचं नाही. हा काय धंदा आहे? हिंदी पट्ट्यामध्ये हिंदी भाषेनं अनेक बोली भाषा मारलेल्या आहेत. बिहाऱ्यांची भोजपुरी भाषा ही वेगळी भाषा, ही भाषा ही मारली गेली. अशा अनेक भाषा ज्या आहेत त्या हिंदी पट्ट्यातल्या हिंदी भाषेनं मारलेल्या आहेत. आणि हिंदी भाषेमध्ये काय शिकवलं? हिंदी भाषेनं उत्तर प्रदेशने आम्हाला काय शिकवलं? ते वाईटच शिकवलं ना, मंदिर मशिदीसाठी लढायला शिकवलं. चांगली गोष्ट आहे का? गाई कोणीतरी मुसलमानांनी गाई मारलेली आहे असं समजून त्या मुसलमानाला मारून टाकायचं, हे हिंदी पट्ट्याने आम्हाला शिकवलं. हे शिकायचं का आपल्याला? अरे आपल्याला तर मानवता शिकायची आहे, आपल्याला माणुसकी शिकायची आहे. आपल्याला हे म्हणाले तसं महाराष्ट्र धर्म, सत्य धर्म, गौतम बुद्धांचा धर्म, वारकऱ्यांचा धर्म आणि आदि धर्म. काल विश्व आदिवासी दिवस झाला. आपल्या आदिवासींमध्ये निरनिळ्या बोली आहेत, पावरी आहेत, कोकणी आहेत, गोंडी आहेत, पण निसर्ग पूजा म्हणजे संस्कृती एक आहे आणि निसर्गाला देव मानणारी ही संस्कृती जी आहे. तर आम्ही हिंदी पट्ट्याकडनं आणखी काय शिकायचंय? कशाला शिकायचं काय नवीन? आणि जे नवीन शिकायचं ते इंग्रजीमधनं शिकतोच आहोत आम्ही मराठीमध्ये. त्यामुळे मराठी ही ज्ञान भाषा बनली पाहिजे. मराठीमध्ये जगातलं ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान आलं पाहिजे. याच्यासाठी सरकारने प्रयत्न करायला पाहिजे. ते प्रयत्न सरकार करत नाही. आर्थिक गावितने सांगितलं त्या पद्धतीनं आश्रमशाळा चांगल्या या काढत नाही. त्या आश्रमशाळा बंद पडल्या, शिक्षकांचे पगार होत नाही, मराठी शाळांमधले शिक्षक कमी झालेले आहेत. या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष देण्याचं सोडून हे फडणवीस सरकार आपल्यावर नवीन प्रकारचा साम्राज्यवाद, नवीन प्रकारचा हिंदीचा वर्चस्ववाद लादतंय. याच्या विरोधामध्ये एक लढाई आपल्याला करावी लागणार आहे आणि ती लढाई ते संत तुकारामांच्या भाषेत आम्हा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांची तर शस्त्रे यत्ने करू. शब्द हे शस्त्र घेऊन आपल्याला लढावं लागेल. या पुढच्या काळामध्ये आपल्या मुलांनी कोणत्या भाषेत शिकलं पाहिजे, काय शिकलं पाहिजे आणि काय शिकवलं जातंय याच्याकडे सुद्धा आपलं लक्ष पाहिजे. नाहीतर आता ते आपल्या मुलांना गणित शिकवण्याच्या ऐवजी काहीतरी संस्कृत भाषेतली बडबड शिकवत आहेत. काही मुलांना आपल्या भारत राष्ट्र म्हणून एकत्र येण्याचं संविधान, एकत्र आणणारं संविधान शिकवण्याच्या ऐवजी ते आपल्याला मनुवादी गोष्टी शिकवत आहेत. तेव्हा याच्या विरोधामध्ये पण आपण जागा राहायला पाहिजे. आपल्या मुलांनी आपल्या भाषेत शिकलं पाहिजे. खरं तर शिक्षण तज्ञांनी सांगितलेले खूप वर्षापासूनची शिफारस आहे. आदिवासी मुलगा पहिलीमध्ये आला तर त्याला 75% त्याच्या भाषेत शिकवा, त्याच्या भाषेत पुस्तक काढा. मावची, कोकणी, भिलाऊ भाषेमध्ये पुस्तक आली पाहिजेत. 75% भिलाऊ भाषेत आणि 25% हे मराठी. दुसरं
मुलगा दुसरीत गेल्यानंतर 50% मराठी, 50% स्थानिक भाषा. मुलगा तिसरीत गेला तर 75% मराठी भाषा, 25% स्थानिक भाषा. आणि चौथीला त्या मुलाला 100% मराठी तुम्ही शिकवा. हे शिक्षण तज्ञांनी सांगितलेलं आहे. त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाही. आमच्या भाषांमध्ये पुस्तकं काढली गेली पाहिजेत ना. मावची भाषेमध्ये, बिलाव भाषेमध्ये, अहिराणीमध्ये, कोकणीमध्ये पुस्तकं निघाली पाहिजेत लहान मुलांसाठी. गाणी निघाली पाहिजेत, गोष्टी निघाल्या पाहिजेत. हे सगळं करायचं सोडून सरकार हे आमच्या गोष्टी आणि आमची भाषा आम्हाला शिकवण्याच्या ऐवजी त्यांची भाषा आणि त्यांच्या गोष्टी, भटाबांगांच्या गोष्टी या आम्हाला शिकवल्या जात आहेत. आणि म्हणून आपल्या मुलांनी काय शिकलं पाहिजे, कोणत्या भाषेत शिकलं पाहिजे, कुठं शिकलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आपली पालक म्हणून ती जबाबदारी आहे. आपली मुलं शाळेत जातात म्हणजे जातात, काय करतात तिकडे बघायचं कारण नाही. मास्तर येईल ते नशीब, मास्तर शिकवेल तेच ज्ञान असं समजण्याचं कारण नाही. आपल्याला जागा राहावं लागेल. आणि ती जागृती येण्यासाठी आपण ही परिषद आयोजित केलेली आहे. आणि ही जागृती महाराष्ट्रामध्ये करण्यासाठी जे लढ्याचं नेतृत्व करतायत त्या डॉक्टर दीपक पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना यासाठीच आपण इथं बोलवलेलं आहे. अजून सर नंदुरबारलाही आपल्याला पुढच्या महिन्यामध्ये परिषद ठेवायची आहे. जळगावमध्ये अंमळनेरला मोठी परिषद आपण करणार आहोत. 10 परिषदा महाराष्ट्रामध्ये आपण गणपतीनंतर घेण्याचं ठरवलेलं आहे. त्या प्रत्येक ठिकाणी संभाजीनगरला जी परिषद झाली त्याच्यानंतर आम्ही संपर्क केलेला आहे. प्राध्यापक प्रतिमा परदेशी मॅडम, अर्जुन बागोल, आज या ठिकाणी अशफाक कुरेशी आलेले आहेत, LJ गावित सर आहेत, RT गावित आहेत. आम्ही सगळे टीम महाराष्ट्रामध्ये. आता मी 23 तारखेला मोजरीला संत तुकडोजी महाराजांच्या आश्रमशाळा आणि परिसरामध्ये शेतकऱ्यांची एक परिषद आहे. त्यावेळेस मी हात मुद्दा तिथे घेऊन विदर्भातल्या परिषदा या तिथे नक्की करणार आहे. आणि अशाच संख्येने होतील, अजून हजारोच्या संख्येने लोक उतरणार आहेत. कारण आमचं भवितव्य, आम्ही कोण लोक आहोत, आमचा सातबारा नसताना सुद्धा आम्ही जमीन कसून ताब्यात ठेवणारे तंट्या बिलाची वारसदार आहोत. बरोबर आहे. आणि म्हणून भाषेचा सातबारा तर आमचा आहेच ना. आमच्या हृदयातच आहे भाषेचा सातबारा. बरोबर आहे ना. आपण बोलतो ते हृदयापासून बोलतो, काळजापासून बोलतो. तेव्हा भाषेचा सातबारा आमच्या काळजावर दिलेला आहे. आणि फडणवीस सरकारने चूक केलेली आहे. त्यांनी भाषेवर हल्ला केला म्हणजे आमच्या हृदयावर, आमच्या काळजावर हल्ला केला आहे. आम्ही काळीज हातात घेऊन त्याला पळून लावल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं निर्धार आहे. त्याच्यासाठी लढाई आहे. सत्य की जय हो. लाल